नमस्कार लाडक्या बहिणींनो, तुमचाही जरी मार्च आणि एप्रिलचा हप्ता तुम्हाला मिळाला नसेल तर तुमच्यासाठी या व्हिडिओच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट सांगणार आहे। तुम्हाला लाडकी बहीण योजनेअंतर्गत मार्च आणि एप्रिलचा हप्ता का देण्यात आला नाही, याच्यामागे काय प्रमुख कारण आहे। तुम्हाला आतापर्यंत सगळे हप्ते व्यवस्थित मिळत होते, परंतु आता तुम्हाला मार्च आणि एप्रिलचा हप्ताच मिळाला नाही। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल देखील सबस्क्राइब करा। मित्रांनो, तुम्हाला माहिती की लाडकी बहीण योजनेअंतर्गत दर महिन्याला 1500 रुपयाचा लाभ हा दिला जातो लाडक्या बहिणींना आर्थिक लाभ म्हणून। तर आतापर्यंत लाडक्या बहिणींना सतत प्रत्येक महिनी 1500 रुपयाचा लाभ हा मिळत आलेला आहे, परंतु राज्य सरकारने नुकतंच 2 महिन्याचे हप्ते एकत्र टाकले, कारण दोन्ही महिन्याचे हप्ते हे पेंडिंग होते, थकले होते। यात मार्च आणि एप्रिलचा हप्ता हा होता, परंतु त्यासोबतच बऱ्याच ज्या लाडक्या बहिणी तर त्या लाडक्या बहिणी आत्तापर्यंत लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत होते, परंतु त्यांना मार्च आणि एप्रिलचा हप्ता हा मिळाला नाही। मार्च आणि एप्रिलचा हप्त्यामधून ते वगळण्यात आला। आता त्यांच्या मनामध्ये हा प्रश्न पडला असेल की आम्हाला लाडकी बहीण योजनेमधून काढण्यात आलं का, आम्हाला लाडकी बहीण योजनेमधून वगळण्यात आलं का। तर लाडक्या बहिणींनो, तसं काहीच नाही, कारण या योजनेअंतर्गत आतापर्यंत जी पडताळणी झाली तर त्या पडताळणीच्या अनुषंगाने सुमारे 65 लाख ते 76 लाख लाडक्या बहिणींना अपात्र ठरवण्यात आलं। जी क्रॉस व्हेरिफिकेशन प्रोसेस झाली, महिला व बाल विकास विभागाने जी क्रॉस व्हेरिफिकेशन प्रोसेस राबवली, तर त्या प्रोसेसच्या अनुषंगाने आतापर्यंत 65 ते 76 लाख लाडक्या बहिणींना अपात्र ठेवण्यात आलं। पण या अपात्रमध्ये कोण कोण समाविष्ट करण्यात आलं, तर ज्या लाडक्या बहिणींची अद्यापही KYC झाली नव्हती, त्यानंतर ज्यांनी KYC चुकीची केली होती, डॉक्युमेंट चुकीचे जमा केले होते आणि ते लाडक्या बहिणी योजनेचे जो क्रायटेरिया ते धारत नव्हते, तर अशा सर्व लाडक्या बहिणींना या योजनेमधून वगळण्यात आला आणि तोच आकडा होता सुमारे 65 लाख ते 76 लाख। आता राज्य सरकारच्या महिला व बाल विकास विभागाने अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे, तो म्हणजे तुम्हाला पुन्हा तुमची KYC करता येणार आहे, तुमची KYC दुरुस्ती करता येणार आहे आणि तुमचं कागदपत्र देखील व्हेरिफिकेशन करता येणार आहे। परंतु यासाठी कोणतीही ऑनलाईन प्रक्रिया आता महिला व बाल विकास विभाग राबवणार नाही, तर तुम्हाला स्वतः तुमच्या जिल्ह्याच्या महिला व बाल विकास विभागामध्ये जाऊन ही प्रक्रिया किंवा ही प्रोसेस करून घ्यावी लागेल। तुम्ही जरी KYC केली नसेल तर तुम्ही तुमचे डॉक्युमेंट घेऊन तिथं जाऊन तुमची KYC करू शकतात। दुरुस्ती केली नसेल तर तुम्ही तुमचे डॉक्युमेंट घेऊन तिथं दुरुस्ती करू शकतात। आता ज्या लाडक्या बहिणींना मार्च आणि एप्रिलचा हप्ता मिळाला नाही, तर त्यांनी काय करायचंय, एक तर तुम्ही 1-2 दिवस वाट पहा, कारण अजूनही लाडकी बहीण योजनेचा जो मार्च आणि एप्रिलचा हप्ता आहे तर ते जी क्रेडिट करण्याची प्रोसेस आहे, तर ती क्रेडिट करण्याची प्रोसेस ही चालू असेल आणि तुमचं बँक अकाउंटही व्यवस्थित क्लिअर करून घ्या। तुम्हाला जरी आतापर्यंत सर्व हप्ते हे व्यवस्थितरित्या मिळत आलेले असतील तर। आणि त्यानंतर दुसरी प्रोसेस आहे ती म्हणजे तुम्हाला ज्या अंगणवाडी सेविका आहे तर त्या अंगणवाडी सेविकेकडे जाऊन तुमची त्रुटी जी असेल किंवा पैसे येत नसतील तर ते त्यांना सांगा आणि त्यांच्याकडे ज्या सोर्सेस उपलब्ध असतात तर त्याच्या माध्यमातून ते व्हेरिफिकेशन करू शकतात। आणि तिसरं आणि शेवटचं अत्यंत महत्त्वाचं ते म्हणजे तुम्हाला महिला व बाल विकास विभागामध्ये जायचं आहे तुमच्या जिल्ह्याच्या, आणि तिथे जाऊन तुमचं नाव एकदा व्हेरिफिकेशन करायचं आहे। लाडकी बहीण योजनेमधून तुम्ही वगळण्यात आलेले आहेत का समाविष्ट आहेत, तर तिथं व्हेरिफिकेशन करून घ्या। आणि जर तिथून तुमचं नाव वगळण्यात आलं असेल तर तुम्हाला पुन्हा नवीन डॉक्युमेंट देऊन जे लाडकी बहीण योजनेमध्ये समाविष्ट होण्याचा चान्स हा भेटू शकतो। मात्र यासाठी एक अट आहे, तुम्ही लाडकी बहीण योजनेचा क्रायटेरिया धारत असाल किंवा त्याचे पात्रता निकषमध्ये तुम्ही बसत असाल। तर अशा पद्धतीने ज्या लाडक्या बहिणींना मार्च आणि एप्रिलचा हप्ता मिळाला नाही तर त्यांच्यासाठी ही महत्त्वपूर्ण बाब होती। आता हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा। काही डाऊट असेल तर बिंदास व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि अशाच पुढच्या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका।